नमस्कार मित्रांनो, आज आपली ना फ्लावर काढायची आहे. आणि आज आपली फ्लावर पण अशी दणकून आहे ना, याला मापच नाही. एवढा एक दोन दोन ट्रॅक्टर लोडिंग करणार आहे आपण आज बरं का. जिकडे पावा तिकडे नुसत्या लाल भडक आहे डायरेक्ट. आपला माल आहे ना, जिकडे पावा तिकडे नुसत्या गोण्याच गोण्या, पुऱ्या वावरामध्ये गोण्या आहे. आणि तरी आपला एक टप्पा राहिला आहे काढायचा. आज आपल्याला लय जबरदस्त माल निघला असता, पण आपल्या लेबर लोकांना काय उरकाना ते नाही का, सोमान त्यांना काय उरकून राहिलं. त्यांना म्हणलं जाऊ दे आता उद्या काढता येईन, नका टेन्शन घेऊ. आता ट्रॅक्टर लोडिंग करायला लावून दिला. आता मी चाललोय तिकडे आपले बाकीचे कामं करायचे, पुन्हा फ्लावर घेऊन जायची आहे. पाणी लावायचं आहे आपल्याला ना, कोबीला, रोपाला आणि मकाला. मी आता तिकडे जातो. मग काय पहिलं आता मी ना रोपाच्या वावरामध्ये जातो. तिकडे आपलं फ्लावरचे ट्रॅक्टर भरून राहिले. तोपर्यंत म्हणलं आपल्या कोबीचं, आपल्या रोपाला इथं मोटर चालू ते, आणि तिकडं मकाचं पाणी पाहून यावं. आता जर त्या पाण्याचा विचार जर केला, आपण 4 मोटरी वन टाईम ॲडजस्ट एकटाच करतो मी ते पाणी. म्हणजे पाणी भरायला आहे ना, आपले काही कोणी लेबर वगैरे कोणीच नाही, आपण स्वतः पाणी पाहत होते. ते एकटं हँडल करतो मी. तुम्ही विचार करा कसं करीत असेल ते. आता मी सगळीकडे पाणी लावून फ्लावर विकायला जाणार आहे. आता इथं मोटर चालू आहे. आता रोपच झालं आपलं भरून. हे 2 कॉक राहिले होते, 2-3. आपलं खालच्या प्लॉटमध्ये झालं रोप टाकून तिकडं. आता त्या प्लॉटमध्ये रोप टाकायचं राहिले. आपल्या इथं पण रोप टाकायचे. आता तिथून जातो कोबीच्या वावरामध्ये, कारण कोबीच्या वावरामध्ये पण आपली इथंच नाही. आता आपली कोबीला पण एक मोटर चालू आहे. कोबीचं पण 12 आता आपल्याला बदली करायचं आहे. कोबीला पाणी पाहून मग म्हणलं जाऊ तिकडे. आता मकाचं पाणी पाहिलं. इथं पण चालू आहे आपलं. इकडे निम्म झालंय काल भरून. आता तिकडं पण चालू आहे काढायला. पाणी पाहून जावं एकदा इकडं आलो तर. आता कोबीचं पाणी पाहिलं, कांद्याच्या रोपावरचं पाहिलं. आता फायनली आपल्याला शेवट आहे निलं मकावरचं पाणी पाहायचं आहे. आता बघा आमची बारीक सिस्टीम पाहतो मी कशी. इथं एवढं जाळं आहे या बाऱ्यांचं ना, आमची कामाला कोणी असो त्याला अजिबात समजत नाही. पप्पाच्या माझ्याशिवाय कोणता विषय नाही इथं. आपली इथं 2 मोटरी चालू आहे. आता मी पण मकाला पाणी चालू आहे. आंबवणीची काही गरज नव्हती आली, कारण आंबवणीच्या टायमाला पाऊस आला होता. आता आपलं दुसरं पाणी चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो काय माहिती आहे का, आता आमच्या इथं 2 मोटरी चालू आहे सध्या. 2 तिकडे चालू आहे. तुम्हाला जे म्हणतो ना मी, पाणी भरायची गरज नाही. आमचं पाणी ॲटोमॅटिक भरलं जात नाही. तुम्हाला नाही सांगत का. तुम्हाला दाखवतो मी आज पाणी कसं भरतं. म्हणजे अजिबात गरज नाही. फक्त एवढं आहे, पाणी थोडं जास्त लागतं आणि वेळ लागतो पाण्याला. हे बा इथून 2 दंडामध्ये 2 मोटरी तयार टाकले. असं भरत हे पाहू शकता तुम्ही. म्हणजे फार अजिबात गरज नाही पाणी भरायची. आम्ही फ्लावर पण अशीच काढले बरं का. हे पाहू शकता तुम्ही. हे टोटल वाफे पूर्णपणे ना, पूर्ण आता सकाळी चालू करून दिलेली. तर एक झटका मारला होता लाईटीनं. तुम्ही पाहू शकता बा, पाणी डायरेक्ट पूर्ण कडापर्यंत गेलेले.
शेती करायचं म्हणलं तर कष्ट आहे बघा शेतीमध्ये, पण शेती काही डोक्याने पण करावं लागते. हे पहा तुम्ही पाहू शकता. या बादा हवा पूर्णपणे भरलाय. त्या कडावरून पण त्या दुसऱ्या पाडग्यामध्ये चाललंय तिकडं. आता तुम्ही पाहिलंच असाल का हे पूर्ण पाडगं भरलेलं आहे. या पाडग्यामधून डायरेक्ट पाणी पुढल्या पाडग्यामध्ये चाललंय. आता म्हणजे इकडं विषयच नाही खाली फुटायचं. पाणी या पाडग्यातून त्या पाडग्यात. तेवढं एक वाफा भरून घेतो मी पुढं. एक मला यायला आता तरी 1-1.5 तास लागू शकतो. मग 2-3 पाडगं पाणी लावून देतो इकडं पुढं. आता मी काय केलेलं आहे, बारे फोडून ठेवलेली. आता फक्त हे करायचं आपल्याला, तिकडं बाऱ्या द्यायचं. ते भरण आठीमध्ये ठेवून आता बरोबर. फक्त कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला दाखवतो मी बारे कसे फोडून ठेवावं लागतात. बाई असे बारे आहे ना, थोडे पॅक करावं लागतं, थोडे फोडून द्यायचे असे. आता मी 1, 2 आणि 3 या पुढल्या 3 पाडग्यांना पाणी लावून जाणार आहे आता. चला आता मी पाणी लावतो, कारण फ्लावर घेऊन जायचे आता मला. कसं आहे मग आपली पाणी भरायची सिस्टीम कशी. आमच्यात पाणी भरायला माणूस नाही बरं का, स्वतः हँडल करतो आपण. हे पहा अशा पद्धतीने पाणी लावलं. 4 पाडग्यानं पाणी लावले आता मी. या पुढल्या 2 आणि तिकडं 2. आता मी चाललोय फ्लावर विकायला. मग काय तिकडलं पाणी सगळं लावून आलो. डायरेक्ट फ्लावरच्या वावरामध्ये आलो. आता फ्लावरच्या वावरामध्ये आलो ना, तर इथं ट्रॅक्टर भरायचं काम चालू होतं. मग काय ट्रॅक्टर एकदम जबरदस्त मध्ये लोड केला. अगोदर आपण पहिला मोठा ट्रॅक्टर लोड केला, नंतर आपल्याला बारीक ट्रॅक्टर पण लोड करायचा होता, कारण आज आपल्या ना जास्त गोण्या होत्या. माल पिकवायच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज हा. एकदम जबरदस्त माल आहे आपला. व्यापाऱ्याला आपण एकच सांगतो, कोणती बंद कोण फोडा, जर खराब निघली तर मागं रिटर्न घेऊ नका आपला माल डायरेक्ट. आपलं एकच त्यांना सांगणं आहे. ट्रॉली बांध लावतो ना. आज आपल्या डायरेक्ट किती 100 गोण्या आहे मार्केटला. हे ट्रॅक्टरमध्ये 107 गोण्या लोड केले. अजून 18 गोण्या राहिले आपल्या भरायच्या, बारक्या ट्रॅक्टरमध्ये भरायचे. मग काय मोठा ट्रॅक्टर केला लोड. पप्पा म्हणून तुम्ही जा पटकन पुढं बरं का ट्रॅक्टर घेऊन. मी आणतो माग, कारण आपल्या पाठीमागं पण 18 गोण्या राहिल्या होत्या, ते मी घेऊन जाणार होतो. कारण कसं आहे, पटकन जर मार्केटला गेलं आणि टेन्शन नाही राहत. तसा पण आपला माल बुक केला होता आपण, म्हणजे आपण व्यापाऱ्याला आहे ना फिक्स दिला होता माल. मग काय आपला बारका ट्रॅक्टर लोडिंग केला आणि समनापूरच्या दिशेने रवाना झालो. आता चाललोय मार्केटला. आता मार्केटला आपल्या काय 18 गोण्याच्या मध्ये गोण्या बांधेल नव्हत्या. मग गेलो पुढं, गेलो थोडा वेळ पुढंच गेलो होतो, पडली गुणी यायला. म्हणलं आपल्या दावं नाही भाऊ, चला म्हणलं जाऊ हळूहळू, काय नाही. मग काय गेलो हळूहळू गेलो. ट्रॅक्टरचा आवाज इतका जबरदस्त आहे ना, वाजतो याचा विशेष नाही भाऊ. संध्याकाळी जर मळ्यात घेऊन गेलो लय भारी बरं का. आपल्या मार्केटला जायला काही लय वेळ नाही लागत. आपल्याला मार्केट आहे ना 3 किलोमीटर आहे. मग काय झाले 15-1 मिनटं लागत आहे. मग काय गप्पा गप येते. रोड पण लय भारी बरं का, रोड एकदम भारी. मग गेलो डायरेक्ट मार्केटमध्ये. आता लागलं इथं हायवेला लागलं म्हणजे टेन्शनच नाही. समनापूरमध्ये गेलं म्हणजे गेलो मार्केटला. टिंगलीचा भाग ना 37 रुपये लावायचा तुम्हाला. त्यात आपला माल पण आहे. 2 व्यापाऱ्यांनी घेतला होता. मोठा ट्रॅक्टर एकाने घेतला आणि लहान ट्रॅक्टर एकाने. लहान ट्रॅक्टर खाली करायला मी गेलो होतो, मग ते पोरं गेले मोठा ट्रॅक्टर खाली करायला. हे अर्ध कर त्याला म्हणा तिथं. माझं काय गेले नंबर लागला होता. मग काय मी ट्रॅक्टर खाली केला बारका आणि आलो आपल्या मोठ्या ट्रॅक्टर का. तिथं आपले ना व्हिडिओ पाहणारे पण भेटले. म्हणे आमचा पण व्हिडिओ काढा म्हणे. म्हणलं बरं अरे तुमचा नाही काढायचा, मग कोणचा काढायचा. मग त्यांचा एक मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढून घेतला आणि ट्रॅक्टर आपला तोपर्यंत खाली झाला. म्हणलं चला आता एमटी काटा करायचा आहे.
आज आपला टोटल 4.5 टन माल गेला बरं का. 4.5 टन म्हणजे किती, कमीत कमी 4,500 किलो माल होता. मग काही एमटी वजन वगैरे केलं. मग आता आहे ना आपण त्या आपल्या मोटरी चालू आहे, त्या जायचं वावरातून पाणी फुटून, चला पटकन जाऊ म्हणलं. तर मित्रांनो, तर फ्लावर विकून आहे ना, तर पहिलं म्हणलं आपल्या तिथं मोटरी चालू आहे, मग तो पहिलं म्हणलं वावरात जाऊन येऊ. मग पहिलं वावरात आलो बरं का. आता वावरात आलो तर तुम्ही माहिती आहे आले काही खोटं बोलतं का सांगायचं, मोकारे पाणी राहतं आपलं. आता तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी सांगितलं 4 पाडगे आपण पाणी लावून राहिलोय. आता 4 पाडग्यांमधले पाहता आपलं एवढं भरणं झाले, तुम्ही पाहू शकता. आता 2 मोटरींचं पाणी बरं काही हे पाहता आपलं अशा प्रकारे भरणं झालेलं आहे. हे एक पाडगं आले, 2 वाफे राहिले भरायचे. त्याच्या पुढल्याचे काही राहिले 2-3 वाफे, त्याच्या पुढल्याचे 2-3. अशा प्रकारे आपलं भरणं झालेलं आहे. म्हणजे आपण आता तिकडं फ्लावर विकाय गेलतो ना, आपण पूर्णपणे ह्या 4 पाडग्यानं पाणी लावलं होतं. आता अशा प्रकारे भरणं झालेलं आहे. आपल्याला पाणी भरायला उभंच राहायला नाही लागत. पूर्ण पाडगं आहे ना ॲटोमॅटिक भरत चालतं. आता बाई हे पाडगं भरलं ना, तर ह्या पाडग्याच्या शेवटपासून आहे ना पाणी निघन आणि पुढले पाडगे भरतील बरोबर, पुढले वाफे भरत चालतील. आणि आपलं तिकून सुद्धा पाणी इकडे ना 1-2-3 पाडग्यांपर्यंत असं रिटर्न पाणी येतं. आणि ते पाडगं फुल झालं का पुन्हा मागच्या पाडग्यात पाणी निघतं. पा असं बरं नाही आपलं. मग काहीतरी डोकं लावल्याशिवाय पर्याय नाही हो. शेती करायची म्हणलं ना, काहीतरी डोक्यानी पण चाललं पाहिजे. डोक्यानी शेती करायची, डोक्यानी. नाही तर शेती काय सगळेच करत्या, पारंपरिक करण्यापेक्षा आधुनिक शेती केली पाहिजे काहीतरी. काय गरज आहे ट्रिपची तुम्ही सांगा आता मला. तुम्हाला जर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला व्हिडिओ जर आवडेल असतात लाईक करा, एक कमेंट करा छानशी मस्तपैकी. आपल्या फ्लॉवरसाठी एक कमेंट तो बनती आहे.